एका मोबाईल चोराने चक्क मालकाला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मुंबईतील वनाराई पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फूड डिलिव्हरी ॲपसाठी काम करणाऱ्या 25 वर्षीय व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला होता। त्यानंतर त्याला अज्ञात व्यक्तीने 1 लाख रुपयाची मागणी केली। अजय यांच्या मोबाईलमध्ये पत्नीसोबतचे खासगी फोटो आणि व्हिडिओ होते। ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत चोराने 1 लाख रुपयाची मागणी केली होती। अजय यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। 25 वर्षीय अजय हे एका फूड डिलिव्हरी ॲपवर काम करतात। त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे। 3 जुलै रोजी आरोपीने अजय यांचे पत्नीसोबतचे खासगी क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला फोन चोरला होता। त्यानंतर 26 जुलै रोजी आरोपीने अजय यांना फोन केला आणि 1 लाख रुपयाची मागणी केली। 1 लाख रुपये न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हे गोरेगाव पूर्व येथे पत्नीसोबत राहतात। ते मागील 5 महिन्यापासून फूड डिलिव्हरी ॲपवर काम करतायत। 3 जुलै रोजी ते अंधेरी पूर्व येथे फूड डिलिव्हरी देण्यासाठी जात होते। त्याचवेळी दुचाकीवर मोबाईल स्टँडवर असलेला मोबाईल चोरीला गेला। त्यानंतर 26 जुलै रोजी अजय यांना एक फोन आला आणि खंडणीची मागणी केली। अहमद खान उर्फ नूर खान अशी फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं। आरोपीने अजय याच्याकडे फोनमधील मेमरी कार्ड असल्याचे सांगितले, ज्यात त्याचे आणि त्याच्या पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले। ते नष्ट करण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी केली। रक्कम न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। अजय यांना 30 जुलै रोजी दुसरा फोन आला आणि सांताक्रूज पूर्व येथील वाकोला येथील बारमध्ये त्यांची भेट घेतली। आरोपी आणि अजय यांची भेट झाली। आरोपीने फोटो आणि व्हिडिओ मित्राला फॉरवर्ड केल्याचं त्यांना दिसलं। आरोपी खान यानं सांगितलं की 1 लाख रुपये दिले नाही तर खासगी व्हिडिओ आणि फोटो 2 लाख रुपयांना विकणार आणि ऑनलाईन पोस्टही करेल। खानची धमकी ऐकून अजय घाबरले। त्याने 1 लाख रुपये देण्याचं कबूल केलं, पण रोख रक्कम उभी करण्यासाठी 10 दिवसाचा वेळ मागितल्याचं तक्रारीत सांगितलं। अजय यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला। भांडवी 308(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे। अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे। बारमधील CCTV फुटेज तपासण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली।